गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्रां धवलपरिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकारभूषिताम्. आज नवरात्रीची दुसरी माळ. आज देवीचे ब्रह्मचारिणी रूपात पूजन केले जाते. ब्रह्मचारिणी हे नाव देवीला कसे प्राप्त झाले याची कथा फार अद्भुत आहे. हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली ही असाधारण असामान्य देखणी कन्या. ती उपवर झाल्यावर तिच्या पित्याला म्हणजे हिमालयाला काळजी वाटली की इतकी देखणी आणि सुशील कन्या कोणाला बरे द्यावी. हा विचार चालू असतानाच तिथे नारद मुनी अवतरले. त्यांनी हिमालयाला सांगितले की तुझी ही देखणी कन्या केवळ विष्णूंनाच अर्पण कर. परंतु तिने तर मनोमन भगवान शंकरांना आपले पती मानले होते. नारद मुनी आणि आपले पिताश्री यांच्यातील वार्तालाप कानावर पडल्यावर ती दूर रानात निघून गेली. वनात तिने कठोर तपश्चर्या चालू केली. अनेक वर्ष तिने कंदमुळे खाल्ली. त्यानंतर ती झाडाचे पाने खाऊन राहिली. तिने धैर्याने सर्व संकटांना तोंड दिले. निसर्ग चक्राला संयमाने तोंड दिले. तिने केलेल्या अत्यंत कठोर तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव प्राप्त झाले. सरते शेवटी तिच्या या तपश्चर्येने शंकर भगवान प्रसन्न झाले आणि तिचा त्यांच्याशी विवाह झाला. देवी ब्रह्मचारिणीच्या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण जीवनात चांगले कार्य करण्याचा संकल्प केला आणि त्यात कितीही बाधा आल्या तरी त्या संकटांशी धैर्याने मुकाबला केला पाहिजे. आत्मसंयम राखून आपल्या इच्छित ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. असे केल्याने आपल्याला आपले ध्येय प्राप्त होते. जसे देवीला तिचे ध्येय प्राप्त झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांना हो, हीच ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी विनम्र प्रार्थना. आता आपण या देवीचे स्वरूप कसे आहे ते पाहू. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप शांत, तपस्यारत आणि सौम्य आहे. तिने शुभ्र वस्त्र परिधान केले असून तिच्या हातात कमंडलू आणि जपमाळ आहे. ती त्याग आणि असामान्य कठोर तपाचे प्रतीक आहे. दधाना करपद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसीदमयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा. देवी तपश्चारिणी, अपर्णा आणि उमा ह्या नावांनी देखील ओळखली जाते. आता आपण तिचे स्तोत्र म्हणूया. तपश्चारिणी त्वं हि तापत्रय निवारिणी ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्. शंकर प्रिया त्वं हि भुक्ति मुक्ति प्रदायिनी शांतिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्. जो मनुष्य मातेची उपासना करतो तो कधीही कर्तव्यच्युत होत नाही. मातेच्या आराधनेमुळे साधकांमधील दुर्गुण कमी होऊन सद्गुणांचा विकास होतो. देवी कृपेमुळे भक्तांना सन्मार्गावर चालून विजय प्राप्त करता येतो. मातेच्या पूजनाने तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयम ह्या गुणांची वृद्धी होते.